हाय हॅलो नमस्कार. नो नो हा माझा डायलॉग नाही. मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि सर केला आपल्या कोकणात तुमच्या सर्वांचं आपल्या कोकणी मित्र राजापूर यूट्यूब चॅनलची मनापासून झालेलं स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जवळशी प्रार्थना आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी. तर म्हणजे आजचा व्हिडिओ खूप खास आहे. त्याचं कारण पप्पाने एक मानकापी कोंबडा आणला नाही, गावठी मानकापी कोंबडा आणला नाही. बरेच दिवस आम्ही शोधत होतो पण तो आम्हाला कुठे भेटला नाही. तर तो फायनली भेटलेला आहे. थंबनेल बघून तुम्ही ओळखला असाल, मी तुम्हाला नंतर दाखवतो. आजचा व्हिडिओ म्हणजे आपण आता संध्याकाळचे 5 म्हणजे 6 वाजून 2-3 मिनटं झालेली आहेत. तर आता आपला कोंबडी सकाळचा टाईम झालेला आहे. तर बघूया आपण, मी तुम्हाला नंतर दाखवतो तो गावठी कोंबडा. आता तो झूज खेळतो आहे तो बघा. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, अरे हां हा बघा मंडळी, हा आपला उलट्या पिसाचा आहे आणि तो आतमध्ये आहे ना, तो मानकापी आहे. म्हणजे तो जरा अजून लहान आहे पण एवढा पण लहान नाही, झुजवरी खेळतो. फक्त आपले जे 2 कोंबडे त्यांना तो घाबरतो. तर आपली मजनूची गँग आता आतमध्ये जायला बघते, म्हणजे बघतो आपली. तर मजनूची गँग आता आतमध्ये त्यांच्या जागेवर जायला नाचत आहे. तर आपण त्यांना आत टाकूया. मला दाखवतो मी. हे बघा, हे आपली शेड. इकडे आपल्या बकऱ्या आहेत, जानू आणि टायगर गोट. जानू हा. ही बघा आपली मजनूची गँग. आता आतमध्ये त्यांना बंद करूया. चला आपण. मजनू आपला आता कसं येईल बघा मंडई पाटणं. चला गुड. तर मंडळी आपण आता इथे त्यांचा जो कागद जो आहे तो टाकूया. चला. तर मंडळी बघताना आपण आखणी घातलेला आहे. आता मी तुम्हाला आपली गावठी पिल्ला दाखवतो. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे आहे गोल पिंजरे कशासाठी बनवले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. असं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि सांगितलंच नाही कारण मी विसरून गेलो. यस ऑफकोर्स आय एम बिझी मॅन. आय एम बिझी. नो युअर माइंड. सॉरी, मराठी बोलतो, माझ्या लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. तो चलो अभी तुमको बताता हूँ ये सब किस लिए होता है. चलो गाइस चलो. और अगर तुमको ऐसे ही वीडियो देखने हैं तो मेरे चैनल को सब्सक्राइब करो और कमेंट करो, ये दिखाओ. चलो. हे बघा मंडळी, हे आपली पिल्ले आहेत गावठी, प्युअर गावठी पिल्ले आहेत मंडळी. हे बघा, हे सर्व आपण ह्याच्यात टाकलेले आहेत गोल पिंजऱ्यात. हे बघा प्युअर गावठी पिल्लं. एक पिल्लू इकडे बाहेर आहे, त्याला आपण आत टाकूया. आणि हे पिंजरे हे कशासाठी बनवले आहेत ते पण मी तुम्हाला आता सांगतो. तर म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की हे जे गोल पिंजरे आहेत ते नेमकी कशासाठी बनवले आहेत आपण. तर त्याचं कारण असं की आता गावामध्ये बरीचशी लोकं जे आहेत, म्हणजे जुन्या काळापासून जे आहेत, ते कोंबड्यांसाठी एक टोपला असतो. तर त्या टोपल्यामध्ये झाकायचे, म्हणजे कुठे पण उचलून नेऊन आपण ठेवू शकतो. तर त्या पद्धतीमध्ये आपण हे पिंजरे बनवलेले आहेत. गोल पिंजरे आपल्या कोंबड्यांना जेवढी जागा पाहिजे आम्ही तेवढीच जागा आपण ठेवली आणि तशा प्रकारे ते पिंजरे आपण बनवलेले आहेत गोल. ह्याने काय होणार आहे, पिंजरे तुम्ही उचलून कुठं पण घेऊन जाऊ शकता. आता तुमचे ब्रीडिंगचे कोंबडे असतील तर ते ब्रीडिंगसाठी म्हणजे सेपरेट तुम्ही कोंबडे त्याच्यामध्ये ठेवू शकता. गावठी पण ठेवू शकता, फायटर पण. तुम्हाला जी जोडी ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर विक्रीचे जे असेल ते तुम्ही वेगळे झाकून ठेवू शकता. आणि मेन म्हणजे आता तुमच्याकडे जर जागा वगैरे नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सर्व कोंबडी गावठी 10-12 कोंबडी असतील एकदम ॲडजस्ट होऊ शकतात. असे 2 पिंजरे बनवला तर 20 पिल्लं म्हणजे 20 कोंबडी आरामात त्याच्यामध्ये राहू शकतात. हे आपला मेन फायदा आहे. कारण आपला जो लाकडी कुऱ्हाड आहे तो आपण तुटलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण तुटला, तो आपण टाकून दिला म्हणजे बाहेर ठेवला आहे. कारण त्याच्यामध्ये कसा तो बरेच वर्षांपासून जो कुऱ्हाड होता तो सर्व फाळांना त्याच्या भुसा तयार झाला, त्याच्यामुळे सर्व फाळ तुटून गेला, त्याच्यामुळे तो तुटलेला आहे. आणि आता मग तुम्ही विचार करा की आपली कोंबडी कुठं बसतात. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. आपल्या मुन्नाबाईंनी आयडिया सुचवून एक जुगाड केला नाही कोंबड्यांना बसायसाठी. तर गावठी कोंबड्यांचे आपले जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचा उपाय आहे. अर्थातच बऱ्याचशा उद्योजकांना जे माहिती असणार
आणि ते आता म्हणतील तू काय मला शिकवतोस, तर असं नाही मंडळी. जे नवीन नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगतो आहे आयडिया. तर चला आता खुल्या रूममध्ये कोंबडी ठेवला तरी कशी खाली बसून राहतात, त्यांना भीती असते की आपल्याला कोण चावल कसं काय. तर अशी ज्या कोंबड्यांना भीती असते त्यांना उंचावरती बसायची सवय असते. तुम्ही दिवसभर बाहेर जरी सोडला तरी ते तुम्हाला कुठे नाही कुठे झाडाच्या फांदीवर बसलेले भेटतात, कुठे नाही कुठे फणसाच्या फांदीवर, आंब्यावरती. जसा की माझ्यासमोर आता एक कोंबडा आहे, हा बघा, हा कोंबडा आहे, हा कोंबडा आहे. आता ह्याला मी इथं सोडला होता, तो आता वरती जाऊन बसलेला आहे बघा. ही काठी आपण इथे कबुतरांसाठी आपले लावलेली आहे बघा. हे कबूतर इथे बसलं आहे, यांच्यासाठी आपण लावली होती, पण तो कोंबडा त्याच्यावर जाऊन बसला आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मुन्नाबाईने काय आयडिया केला नाही. चलो. तर म्हणजे बघा, हे मुन्नाबाईने आयडिया केला नव्हती. या अशा प्रकारे तिने काट्या बांधल्या नाहीत. आता संध्याकाळी काय होतं, आपण कोंबडी झाकली ना की सर्व कोंबडी अशी लाईनीत एका लाईनीत वरती बसतात. आणि जे जुने आपले म्हणजे जे म्हातारे झालेले कोंबडी आहेत ते इथे बसतात, हे बघा. त्याच्यामुळे हे घाण आहे, आपण हे साफ करतो, पण हे राहिलेले डाग आहेत. तर ह्याच्यावर अर्धे कोंबडे बसतात जे आपले जुने एकदम म्हातारे आहेत, आणि बाकी सगळे कोंबडे वरती बसतात. जसा की हा इथे बसला आहे बघा. आता हा प्युअर गावठी कोंबडा आहे, हा बघा. हा बघा, आता हा गेला तिकडं. आता हा परत तिकडे कसा वरती जाऊन बसणार. आता थोड्या वेळाने तुम्हाला मी कोंबडी सर्व झाकीन ना तेव्हा दाखवीन. सर्व कोंबडी आपली इकडे वरती बसलेली असतात. तर ह्याचा फायदा जो आहे, पिंजरे जे गोल बनवले त्याचा फायदा काय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर चला भेटूया कोंबडी झाकताना. आधी तुम्हाला वरती जातो आणि तो मानकापी कोंबडा जो आपला आहे तो आपल्याला नशिबाने भेटलेला आहे तो दाखवते. त्याच्यासोबत आपण ब्रीडिंगसाठी कुठल्या माद्या ठेवणार आहे. अरे रुको जरा सबर करो. तर त्याच्यासोबत आपण ब्रीडिंगसाठी कुठल्या माद्या ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. हे बघा, हे आपली जानू आणि हा टायगर, यांना आपण कोंबडी सर्व झाकली ना मग यांना आपण इथे बांधून ठेवणार. रातभर आरामात बसून राहतात. हा पाला वगैरे मुन्नाबाईने आणला नाही तोडून. सर्व कोंबडी जातील आतमध्ये थोड्या वेळाने. तुम्हाला मी तो मानकापी कोंबडा दाखवतो. चला. हा बघा म्हणजे आपला मानकापी कोंबडा. म्हणजे झूज खेळायला वगैरे फुल ॲक्टिव्ह आहे. तो समोर आपला बेगममध्ये आहे फायटर, त्यासोबत झूज खेळतो. आता पिंजऱ्याचा आहे म्हणून त्याचा खेळतो आहे, बाहेर असे तर मारामारीच केला नाही असे फुल. कोंबडा बघा कसला आहे तो, खतरनाक एकदम. मला जवळून दाखवतो आता. हा बघा, कलर एकदम जबरदस्त आहे म्हणजे कोंबड्याचा. आता झूज खेळण्यामध्ये व्यस्त आहे. हा बघा, कलर जबरदस्त आहे म्हणजे काय पण माझं मी मानकापी. तर मंडळी मी तुम्हाला सांगणार होतो की आपण याच्यासोबत कुठल्या कोंबड्या ठेवणार आहे. तर त्या मी तुम्हाला आता सांगतो. आपण याच्यासोबत 3 कोंबडे ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला 3 प्रकारचं ब्रीड मिळेल. पहिली कोंबडी जी फायटरमध्ये ठेवणार आहे आपण, अशीलमध्ये. एक मानकापी अशीलमध्ये आपल्याला पिल्लं भेटेल. त्याच्यानंतर दुसरी कोंबडी जी कडकनाथमध्ये, त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला कडकनाथ मानकापी आपल्याला पिल्लं भेटतील, समजलं. आणि त्याच्यानंतर मग आपण एक उलट्या पिसाची ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला उलट्या पिसाची मानकापी पिल्लं भेटतील. हे साधा आपलं त्याच्यामागचा उद्देश आहे, त्याच्यामागचा आपला साधा उद्देश आहे. तर चला आता भेटूया नंतर. मी तुम्हाला सांगितलं सर्व कोंबडी वगैरे झाकताना भेटूया. चलो. तर म्हणजे तुम्ही बघू शकता सर्व कोंबडी आपण दाखवून टाकलेली आहेत. आता थोड्या वेळात म्हणजे तुम्हाला सर्व दाखवतो. मग आपण बघायला आतमध्ये घेऊया, सर्व दाखवतो कोंबड्या कशा बसतात. इथे आपली बदकांची कोंबडी आहे, तिला आता आपण इथे ठेवले तात्पुरती, कारण आपला जो पॅन्थर आहे त्याला आपण तिकडे शिफ्ट करणार आहे. आणि हा आपला ओरिओ आपण याला इथंच बांधून ठेवतो. हे बघा, अशा प्रकारे सर्व कोंबडी वरती बसतात आपले. सर्वीकडे एकदम व्यवस्थित कोंबडी बसलेली आहेत. तर चला टायगरला आणि जानूला आत बांधूया. तर म्हणजे सर्व कोंबडी आपण आतमध्ये झाकलेली आहे. तर लाईट घालवलेला आहे, पिवळा लाईट आपण लावूया. तर म्हणजे पिवळा लाईट आपण लावलेला लावायला लागतो. तर सर्व आपलं काम झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो म्हणजे जय हिंद, जय भारत.